हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर इंग्लिश ग्रामर क्लास. मागच्या सेशनमध्ये आपण आर्टिकल या न्यू चॅप्टरला सुरुवात केली होती. ए आणि ॲन हे इंडिफायनाइट आर्टिकलचा आपण अभ्यास केला होता. आजच्या सेशनमध्ये आपण एक नवीन आर्टिकल शिकणार आहोत, द. तर द या आर्टिकलचा वापर जो आहे तो कुठे केला जातो त्याबद्दल आपण माहिती मिळवून घेऊया. एक्झाममध्ये आपल्याला आर्टिकलवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्यावर आपण यापूर्वी चर्चा केलेलीच आहे. तर द हा आर्टिकल केव्हा वापरला जातो? विश्वातील एकमेव गोष्ट असेल किंवा एकमेव वस्तू असेल तर त्याच्या नामापूर्वी, त्या नाऊनपूर्वी आपण काय वापरतो? द हे आर्टिकल वापरतो. द सन इज द नियरेस्ट स्टार हे एक्झाम्पल आहे. तर सन काय आहे? विश्वातील एकमेव गोष्ट आहे, म्हणून सन पूर्वी आपण काय वापरला? द हे आर्टिकल वापरले. द अर्थ इज अवर प्लॅनेट. अर्थ एकच आहे, ठीक आहे, म्हणून यापूर्वी आपण द या आर्टिकलचा वापर केला. द अरेबियन सी इज सिच्युएटेड टू द वेस्ट ऑफ इंडिया. अरेबियन सी विश्वातील एकमेव गोष्ट आहे, त्यापूर्वी आपण द या आर्टिकलचा वापर केला. द सहारा इज द लार्जेस्ट डेझर्ट. सहारा, ठीक आहे, त्यापूर्वी आपण द या आर्टिकलचा वापर केला. म्हणजे कोणत्याही नदीचं नाव असू, द गंगा, द गोदावरी, किंवा माउंटेनचं नाव असू, द हिमालया, तर विश्वातील ज्याही एकमेव गोष्टी आहेत, द सन, द मून, ठीक आहे, तर विश्वातील ज्याही एकमेव गोष्टी आहेत त्यांच्या नावापूर्वी आपण द या आर्टिकलचा वापर करतो. पुढे बघूया, रेल्वे, जहाज, विमान यांच्या नावापूर्वी देखील आपण द या आर्टिकलचा वापर करत असतो. बघा, तुम्ही बऱ्याच वेळेस रेल्वे स्टेशनवर जात असाल तर तेव्हा एक अनाउन्समेंट होत असते, द राजधानी एक्सप्रेस कमिंग सून. तर द राजधानी एक्सप्रेस तिथे म्हटलं जातं. राजधानी एक्सप्रेस काय? रेल्वेचं नाव आहे, मग त्यापूर्वी आपण काय वापरतो? द. तर यानंतर जेव्हाही तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाणार तर ती जी अनाउन्समेंट आहे, जी आपल्याला खूप आवडते, तर ते एकदा कॉन्सन्ट्रेशनने ऐका आणि त्यापूर्वी कोणतं आर्टिकल वापरलं जातं ते देखील बघा. बघा, द शताब्दी एक्सप्रेस इज द फास्टेस्ट ट्रेन. तर शताब्दी एक्सप्रेस काय आहे? रेल्वेचं नाव आहे, म्हणून त्याच्यापूर्वी आपण द या आर्टिकलचा वापर केला. द एअर इंडिया एक्सप्रेस वॉन्ट टेक ऑफ टुडे. एअर इंडिया एक्सप्रेस, ठीक आहे, त्यापूर्वी आपण द या आर्टिकलचा वापर केला. म्हणजे रूल आपण समजून घेतला की रेल्वे, जहाज किंवा विमान यांचे नावं असतील तर त्याच्या पूर्वी देखील आपण द या आर्टिकलचा वापर करतो. पुढे बघा, धर्माच्या व धर्मग्रंथांच्या नावापूर्वी द आर्टिकल वापरतात. बऱ्याच वेळेस आपण बघितलेलं असेल द हिंदू, द मुस्लिम, द ख्रिश्चन, ठीक आहे, तर हे जे सगळे धर्म आहेत त्यांच्या नावापूर्वी आपण द या आर्टिकलचा वापर करतो. त्याचप्रमाणे तुम्ही ऐकलं असेल द महाभारता, द रामायणा, द कुराण, तर हे धर्मग्रंथ जे आहेत त्यांच्या नावापूर्वी देखील आपण द या आर्टिकलचा वापर करत असतो. एक्झाम्पल बघू, द हिंदू इज द ओल्डेस्ट रिलिजन. हिंदू धर्माचं नाव आहे, त्यामुळे आपण त्यापूर्वी द या आर्टिकलचा वापर केला. द कुराण इज द सेंट्रल रिलिजियस टेक्स्ट ऑफ द इस्लाम. द कुराण, कुराण काय आहे? तर मुस्लिम जे आहेत तर त्यांचा धर्मग्रंथ असं मानला जातो. हिंदूंचा धर्मग्रंथ महाभारत मानला जातो आणि मुस्लिम जे आहेत त्यांचा धर्मग्रंथ कुराण मानला जातो. तर कोणत्याही धर्माचे जे धर्मग्रंथ आहेत तर त्यांच्या नावापूर्वी काय वापरला जातो? द हे आर्टिकल वापरले जाते. धर्मांच्या नावापूर्वी देखील द हे आर्टिकल वापरले जाते. हा रूल तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. पुढे बघा, गव्हर्नमेंट ब्रांचेसच्या नावापूर्वी आपण द आर्टिकल वापरतो. मग आपण म्हणतानाच म्हणतो बघा, द पोलीस, द नेव्ही, द आर्मी, द एअरफोर्स, तर हे काय आहेत? सगळे गव्हर्नमेंटच्या ब्रांचेस आहेत. तर या ब्रांचेसच्या नावापूर्वी आपण द या आर्टिकलचा वापर करत असतो, ठीक आहे. द पोलीस, द नेव्ही, द आर्मी, द एअरफोर्स. त्यानंतरचं रूल आहे बघा, साम्राज्य, जाती,
स्थान, वंश, घटना, कालखंड हे सगळे जे आहेत तर यांच्या पूर्वी देखील आपण द या आर्टिकलचा वापर करत असतो. मग द हे आर्टिकल आपण कशासाठी वापरतो, तर काहीतरी आपल्याला स्पेसिफाय करायचं असेल, तर एखाद्या स्पेसिफिक गोष्ट दर्शवायची असेल तर तेव्हा आपण द या आर्टिकलचा वापर हा करत असतो. बघा, द मौर्यन एम्पायर, द आर्यन्स, द मराठाज हे काय आहेत सगळे, तर साम्राज्य, जातींचे नावं आहेत, स्थानांचे नावं असतील, वंशांचे नावं असतील, तरीही आपण द या आर्टिकलचा वापर त्यापूर्वी करत असतो. त्यानंतरचा पुढचा रूल बघूया. राजकीय पक्षांच्या नावापूर्वी आपण द या आर्टिकलचा वापर करतो. आपण द शिवसेना किंवा द BJP असं म्हणत असतो. तर बघा, द काँग्रेस पार्टी, द भारतीय जनता पार्टी हे काय आहेत, राजकीय पक्षांची नावं आहेत. त्यापूर्वी आपण द या आर्टिकलचा वापर करतो. पुढचा रूल बघा, द विशेषण, प्लुरल वर्ब आणि संपूर्ण जातीचा बोध. आता हा रूल जो आहे तो अतिशय महत्त्वाचा रूल आहे, त्याला आपण समजून घेऊया. बघा, जेव्हाही एखादं विशेषण आलेलं असेल त्याच्या पूर्वी जर द आलेला असणार आहे, ॲडजेक्टिव्ह पूर्वी जर द आलेला असणार आहे, तर हा जो ॲडजेक्टिव्ह आहे आणि तो द आलेला आहे तो काय करतो, तर संपूर्ण जातीचा बोध त्याच्यामध्ये होत असतो. एक्झाम्पल जर बघितलं तर बघा, द रिच आर प्राऊड म्हणजे काय, श्रीमंतांना गर्व असतो. मग इथे रिचच्या अगोदर द वापरला आहे म्हणून द रिचचा अर्थ काय होणार, द रिचचा अर्थ होणार सर्व श्रीमंत लोक, सर्व श्रीमंत लोक. ठीक आहे, द रिचचा अर्थ काय होणार, मग सर्व श्रीमंत लोक. मग हे जर पूर्ण जातीचा बोध करत असतील तर त्याला आपण प्लुरल मानतो आणि त्यानंतर मग मात्र काय येतो, प्लुरल वर्ब, अनेकवचनी क्रियापद आपण वापरतो. तसंच पुढे आहे बघा, द पुअर आर ऑनेस्ट. पुअरच्या अगोदर काय वापरलं गेलंय, द वापरलं आहे. त्यामुळे द पुअर म्हणजे काय, द पुअर म्हणजे काय, सर्व गरीब लोक, सर्व गरीब. ठीक आहे, मग सर्व गरीब म्हणजे काय, अनेक जणांचा, सगळ्या गरिबांचा त्यामध्ये समावेश होत आहे म्हणून आपण वर्ब काय वापरले, आर, प्लुरल वर्ब आपण त्या ठिकाणी वापरले. पुढचा रूल बघा, सुपरलेटिव्ह डिग्री च्या विशेषणापूर्वी व सर्वश्रेष्ठ गोष्टींपूर्वी द आर्टिकल वापरले. तर आपण ज्यावेळेस ॲडजेक्टिव्ह चॅप्टर शिकलो, ॲडजेक्टिव्हमध्ये आपण पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री यांचा अभ्यास केला होता. मग त्यातली जी सुपरलेटिव्ह डिग्री आहे तर सुपरलेटिव्ह डिग्रीच्या ॲडजेक्टिव्ह पूर्वी आपण कसला वापर करतो, द या आर्टिकलचा वापर करत असतो. तर बघा, द गंगा इज द लार्जेस्ट रिव्हर. आता यापूर्वी इथे बघा काय दिलंय, गंगा. आपण यापूर्वी जो रूल बघितला की विश्वातील एकमेव गोष्ट आहे की नाही, गंगा नदी एकमेव आहे, विशेष आहे, त्यामुळे आपण त्या अगोदर द या आर्टिकलचा वापर केला. परंतु इज द लार्जेस्ट रिव्हर इन इंडिया हे कोणत्या डिग्रीचं वाक्य आहे, तर सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. मग सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह काय आहे, लार्ज. लार्ज पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, लार्जर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आणि लार्जेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. मग हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून त्यापूर्वी आपण द या आर्टिकलचा वापर केला. नेक्स्ट बघा, कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जर ऑफ द टूची रचना असेल तर त्या कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या ॲडजेक्टिव्ह पूर्वी देखील आपण द या आर्टिकलचा वापर करू शकतो. राज इज द टॉलेस्ट बॉय ऑफ द टू. आता इथे ऑफ द टूची रचना आहे, ठीक आहे, म्हणून आपण या टॉलर या कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या ॲडजेक्टिव्ह पूर्वी द या आर्टिकलचा यूज केलेला दिसतोय. पुढे बघा, ही इज अ टॉलर दॅन अदर्स. आता इथे ऑफ द टूचा उल्लेख आहे का, नाही. ऑफ द टूची रचना आहे का, नाही. मग इथे आपण या
कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह पूर्वी द ए आर्टिकल न वापरता कोणता आर्टिकल वापरतो? ए हे आर्टिकल वापरतो. दोघांमध्येही डिफरन्स लक्षात ठेवा. ऑफ द टूची रचना असेल तर आपण काय करतो? ऑफ द टूची रचना असेल तर आपण द या आर्टिकलचा वापर करतो आणि ऑफ द टूची रचना जर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये नसेल तर आपण आपलं नेहमीप्रमाणेच ए या आर्टिकलचा वापर त्या ॲडजेक्टिव्ह पूर्वी करतो. पुढे बघा, मोस्टचा उपयोग सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये झालेला असेल तर आपण द आर्टिकल वापरतो. ठीक आहे. बघा, शी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द विलेज. ठीक आहे. हे जे सेंटेन्स आहे हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे. मग ब्युटिफुलचे जर आपण रूप बघितले, ब्युटिफुल या ॲडजेक्टिव्हचं जर बघितलं, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ब्युटिफुल, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोर ब्युटिफुल आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट ब्युटिफुल. इन द विलेज आलेलं आहे म्हणजे सगळ्या गावामध्ये ती एक सुंदर मुलगी आहे. हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे, त्यामुळे मोस्टच्या अगोदर आपण द या आर्टिकलचा वापर केला. बघा, ही इज द मोस्ट ऑनेस्ट स्टुडंट इन द क्लास. क्लासमधला सगळ्यात प्रामाणिक विद्यार्थी तो आहे, म्हणून हे सेंटेन्स देखील काय आहे? सुपरलेटिव्ह डिग्रीचं असल्यामुळे आपण मोस्टच्या अगोदर द या आर्टिकलचा वापर केला. पण ज्यावेळेस मोस्टचा उपयोग बहुतेक या अर्थाने होत असेल तर आपण कोणतंही आर्टिकल वापरत नाही. परत एकदा सांगते की मोस्टचा उपयोग जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये झाला तर आपण द हे आर्टिकल वापरतो, परंतु मोस्टचा उपयोग जर बहुतेक या अर्थाने सेंटेन्समध्ये येत असेल तर मोस्ट पूर्वी आपण कोणतेही आर्टिकल वापरत नाही. बघा, व्हॉट बुक्स डू यू लाईक मोस्ट. तुला बहुतेक करून कोणते पुस्तक आवडतं? कोणते पुस्तके आवडतात? ठीक आहे. मग मोस्टचा उपयोग इथे बहुतेक या अर्थाने झालेला आहे, म्हणून त्यापूर्वी आपण कोणतेही आर्टिकल वापरले नाही. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर प्रेझेंट. आता मात्र इथे बघा, मोस्टच्या अगोदर आर्टिकल आहे का? नाही. ऑफ द स्टुडंट्स आर प्रेझेंट म्हणजे जे आहेत ते सगळे स्टुडंट्स यामध्ये गृहीत धरले गेलेले आहे, म्हणून स्टुडंटच्या अगोदर आपण आर्टिकल वापरला. ज्यावेळेस आपण ए आणि ॲन हे आर्टिकल शिकलो त्यावेळेस आपण एक रूल बघितला होता की मोस्टचा उपयोग जर व्हेरी या अर्थाने होत असेल तर आपण त्या मोस्ट ऐवजी मोस्ट पूर्वी ए हे आर्टिकल वापरू शकतो. तर तिघांमध्येही डिफरन्स आहे, तो लक्षात घ्या. मोस्ट सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर त्या अगोदर द आर्टिकल, मोस्ट बहुतेक या अर्थाने आला तर त्या अगोदर नो आर्टिकल आणि मोस्ट व्हेरी या अर्थाने आला तर त्या अगोदर ए आर्टिकल. ठीक आहे. तर तिघही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आणि लास्ट रूल आपण बघतोय दचा. खालील शब्दांपूर्वी आर्टिकल द वापरतात, म्हणजे हे शब्द दिलेले आहेत, हे शब्द जेव्हाही वाक्यामध्ये येतील तर यांच्यापूर्वी द हेच आर्टिकल वापरलं गेलं पाहिजे. बघा, तर मायक्रोस्कोप, द सिनेमा. मग मायक्रोस्कोपच्या अगोदर आपण द आर्टिकल वापरतो, सिनेमाच्या अगोदर द आर्टिकल वापरतो. द टेलिव्हिजन, टेलिव्हिजनच्या अगोदर द आर्टिकल वापरतो. टेलिफोन, टेलिफोनच्या अगोदर आपण द आर्टिकल वापरतो. द वर्ल्ड, तर वर्ल्डच्या अगोदर आपण आर्टिकल द वापरतो. इक्वेटर, इक्वेटरच्या अगोदर द आर्टिकल वापरतो. द थिएटर, द ऑफिस. तर हे सगळे जे शब्द आहेत यांच्या अगोदर नेहमी द या आर्टिकलचाच वापर केला जातो. एक्झाम्पल बघा, ही हॅज बॉट द टेलिफोन. ठीक आहे. मग इथे द टेलिफोन आहे, टेलिफोनच्या अगोदर आपण कसला वापर केला आहे? द या आर्टिकलचा वापर केलेला आहे. तर आपण आतापर्यंत सगळे जे रूल्स आहे ते द आणि ए आणि ॲनचे सगळे रूल्स बघितलेले आहे. यांचा वापर कुठे करायचा असतो ते देखील समजून घेतलेलं आहे. एक महत्त्वाची गोष्ट की आता आर्टिकलचा वापर कुठे करायचा नसतो ते त्याबद्दल मी सांगते. बघा, मून जो आहे, ठीक आहे. आता आर्टिकल तुम्हाला एक्झाममध्ये कसा प्रश्न विचारला जाईल, तर मूनच्या अगोदर आपण द हा आर्टिकल वापरतो, कारण मूनचा अर्थ काय होतो? चंद्र. मूनचा अर्थ काय होतो? चंद्र. मग ज्यावेळेस वाक्यामध्ये मून हा चंद्र म्हणून येईल त्यावेळेस आपण त्यापूर्वी द हे आर्टिकल वापरतो. ज्यावेळेस मी तुम्हाला ए आणि ॲन आर्टिकल शिकवले त्यावेळेस मी सांगितलं होतं की प्रॉपर नाउन असेल, बघा, प्रॉपर नाउन असेल, मटेरियल नाउन असेल,
ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असेल तर यांच्या पूर्वी आपण कसला वापर करत नाही, यांच्या पूर्वी आपण ए आणि ॲन या आर्टिकलचा वापर करत नाही. ठीक आहे. पण बघा, ज्यावेळेस प्रॉपर नाऊन हे कॉमन नाऊन म्हणून यूज होते तेव्हा मात्र आपण आर्टिकल ए किंवा ॲनचा वापर करू शकतो. आता इकडे परत एकदा लक्ष द्या. मून, मूनचा अर्थ काय होतो? चंद्र. मग मून जेव्हा चंद्र या अर्थाने वाक्यात येईल तर त्यावेळेस तुम्ही द हे आर्टिकल त्यापूर्वी वापरू शकतात. पण मूनचा सेकंड मिनिंग होतो, मूनचा सेकंड मिनिंग होतो उपग्रह. ठीक आहे. मूनचा दुसरा अर्थ काय होतो? उपग्रह. मग जेव्हा मून हा उपग्रह म्हणून वापरला जाईल तेव्हा त्यापूर्वी आपण कोणते आर्टिकल वापरणार? तर त्यापूर्वी आपण ए हे आर्टिकल वापरतो. येते लक्षात? कारण हा मून प्रॉपर नाऊन असला तरीही तो वाक्यामध्ये कसलं काम करणार आहे? तर तो वाक्यामध्ये कॉमन नाऊनचं काम करणार आहे. तर हे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावर तुम्हाला एक्झाममध्ये कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. तर ज्यावेळेस मून हा चंद्र म्हणून येणार त्यापूर्वी द आर्टिकल वापरणार, पण मून हा उपग्रह म्हणून येणार त्यापूर्वी आपण ए हे आर्टिकल वापरणार. ठीक आहे. तर ए आणि ॲन आणि द हे तिघही आर्टिकल आपण समजून घेतलेले आहे. नक्कीच ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील. पुन्हा भेटूया एका नवीन सेशनमध्ये. हॅव अ नाईस डे.